हॅलो डिअर स्टुडंट्स, एक्झाम्स तुमच्याजवळ आलेले आहेत आणि बऱ्याच स्टुडंट्सचा इंटरेस्ट थिअरीपेक्षा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत ह्याच्यामध्ये आहे. सो ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. जसं की तुम्हाला माहीत आहे, तुमच्या क्वेश्चन पेपरचा मॅक्सिमम पार्ट हा एक्सरसाइजच्या क्वेश्चन्सवरती असतो. एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आपण ह्याचे डिस्कस केलेले आहेत. आता आज जो पार्ट डिस्कस करणार आहोत ते तितकेच महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे आपले इनटेक्स्ट क्वेश्चन्स असतात. इनटेक्स्ट क्वेश्चन्स म्हणजे काय, तर चॅप्टरच्या मध्ये जे क्वेश्चन्स असतात, कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, फाइंड आउट, थिंक अबाउट इट वगैरे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात ते देखील तुमच्या एक्झाम्समध्ये विचारले जातात. सो त्या क्वेश्चनचे आयडियल आन्सर्स काय असले पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदी घेऊयात आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, त्याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. पहिला जो क्वेश्चन आहे, पेज नंबर 1 वरचा पहिला क्वेश्चन, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स विच आर ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतो त्याचे इफेक्ट्स काय काय होतात, तर त्याचा स्पीड चेंज होतो. एखादं ऑब्जेक्ट जर स्टेट ऑफ रेस्टमध्ये असेल तर त्याची इट अटेन्स मूवमेंट. त्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज होते, स्पीड चेंज होतो आणि शेप अँड साईज चेंज होतो. हे इफेक्ट होतात कोणत्याही ऑब्जेक्टवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो. कोणते कोणते फोर्सेस तुम्हाला माहीत आहेत असा दुसरा प्रश्न आहे. तर मेन आपण 2 प्रकारात त्या फोर्सेसना डिवाइड केलं. एक म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, की जेव्हा 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात तेव्हा त्या दोघांच्या मध्ये जो फोर्स असतो इट इज कॉन्टॅक्ट फोर्स. त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्स, दुसरं फ्रिक्शनल, तिसरं इलास्टिक, चौथं अप्लाइड फोर्स आणि पाचवं स्प्रिंग फोर्स. हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मस्क्युलर फोर्सचे एक्झाम्पल, एखादं ऑब्जेक्ट तुम्ही उचलत आहात, ढकलत आहात, तर तेव्हा तुम्ही त्याच्यावरती मस्क्युलर फोर्स अप्लाय करता. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे जेव्हा 2 ऑब्जेक्ट्सच्या सरफेसेसमध्ये फ्रिक्शन होतं तेव्हा त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो. इलास्टिक ऑब्जेक्टवरून जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला आपण इलास्टिक फोर्स म्हणतो. अप्लाइड फोर्स म्हणजे जेव्हा एखादं पर्सन किंवा एखादं ऑब्जेक्ट दुसऱ्या फोर्सवरती जस्ट एखादं फोर्स अप्लाय करतो त्याला आपण अप्लाइड फोर्स म्हणतो. जसं की एखादं बुक आपण टेबलवरती ठेवलेलं आहे, ते बुक जरी स्टेडी असेल तरीसुद्धा त्या टेबलच्या थ्रू त्या बुकवरती अप्लाइड फोर्स एक्झर्ट केलेला असतो. स्प्रिंग फोर्स म्हणजे स्ट्रेच्ड किंवा कॉम्प्रेस्ड स्प्रिंगच्या थ्रू जो फोर्स एक्झर्ट होतो तो स्प्रिंग फोर्स. दुसरा प्रकार तो नॉन कॉन्टॅक्ट, ज्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असलेच पाहिजेत असं नाही. ह्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जसं की तुम्हाला माहीत आहेच. दुसरा इलेक्ट्रिकल फोर्स, त्यानंतर तिसरा मॅग्नेटिक फोर्स, चौथा इलेक्ट्रोस्टॅटिक ज्याला आपण स्टॅटिक फोर्स म्हणतो. हे काही एक्झाम्पल्स आहेत नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आणि धिस फोर्स वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. एवढी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन माहीत आहे, सो तेवढीच लिहिली इथे मी. देन दुसरा क्वेश्चन, पेज नंबर 1 वरचाच पुढचा क्वेश्चन, व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अँगल टू व्हर्टिकल. किंवा ते कुठल्या तरी हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये वगैरे का जात नाहीत, सगळे खालच्या बाजूनेच काय येतात टुवर्ड्स द सेंटर. बिकॉज त्याच्यावरती जो फोर्स अट्रॅक्ट होतो, पडणारा ॲपल जे असतं ना, तर त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर तो जो फोर्स त्या ॲपल्सवरती ॲक्ट होतो दॅट फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ आणि म्हणून ते इकडे तिकडे कुठे न जाता अर्थच्या सेंटरकडे खेचले जातात. हे आपण या क्वेश्चनचा आन्सर सांगितलं. व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. हे तुम्हाला कंपल्सरी कधीही म्हणजे कुठल्याही एक्झामसाठी हे 3 लॉज जे आहेत, फर्स्ट लॉ जो आहे, सेकंड आणि थर्ड लॉ, हे तुम्हाला आले पाहिजेत. त्यानंतर ट्राय धिसशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे पेज नंबर 2 वरचा, की एक तुम्ही स्टोन घेतलेला आहे, स्ट्रिंगला अटॅच केलं आहे आणि तो रोटेट केला आहे स्ट्रिंग इन अ सर्क्युलर पाथ. तर त्याच्यावरती कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात, त्याचे फोर्सची डायरेक्शन काय, हे ते क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर हा आहे केपलर्स लॉशी रिलेटेड क्वेश्चन. इफ द एरिया ESF इन द फिगर 1.4 इज इक्वल टू एरिया ASB. इथे डायग्राम मी इन्क्लूड केलेली आहे. सो इथे काय विचारलं आहे बघा, ESF, याच्यातला ESF म्हणजे कोणता आहे, ESF इन फिगर इज इक्वल टू एरिया ASB. इथं आहे ESF आणि ASB, हे दोन्ही एरिया इक्वल आहेत. तर व्हॉट विल यू इन्फर अबाउट EF असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात बरं काय एक्झाममध्ये. हा प्रश्न विचारला जातो.
सो एरिया ESF इज इक्वल टू जर एरिया ASB असेल तर AB अँड EF आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन सेम टाईम. म्हणजे जेवढा टाईम त्या प्लॅनेटला A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत जायला लागणार आहे तेवढाच पॉईंट त्या प्लॅनेटला E पॉईंटपासून F पॉईंटपर्यंत जावा लागणार आहे. त्यानंतर शो दॅट, हा देखील 2 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बरेचदा आपण हे इग्नोर करतो हे प्रश्न आणि एक्झाममध्ये आलं की मग डोक्याला हात लावायचं होतं. सो ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घ्या की युनिट ऑफ G, SI युनिट जे आहे ते न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर हे का आहे, कसं आहे हे प्रूव्ह करायचं आहे. तर फॉर्म्युला जो आहे आपला Gचा, G इज इक्वल टू FD2 अपॉन M1 M2 असा फॉर्म्युला आहे आपला. आता ह्याच्यामध्ये फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन, D दॅट इज डिस्टन्सचं युनिट आहे मीटर आणि मासचं युनिट आहे किलोग्रॅम, राईट. सो इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या प्रत्येकाच्या जर युनिट्स आपण पुट केले तर आपल्याला हे इक्वेशन बरोबर मिळून जातं की जे Gचं युनिट आहे. ठीक आहे. नंतर पेज नंबर 5 वरती काय क्वेश्चन आहे की व्हाय डिड न्यूटन अज्युम इनव्हर्स स्क्वेअर लॉ डिपेंडंट ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे करण्यासाठी त्यानं कशा पद्धतीनं इनव्हर्स स्क्वेअर लॉचा यूज केला, इथं त्याचा आन्सर सांगितलेला आहे. इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू. म्हणजे तुम्ही आणि तुमचा फ्रेंड जर एकमेकांशेजारी बसला आहे तर त्या दोघांच्यामध्ये तुमच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का, आणि जर असेल तर तुम्ही एकमेकांच्याकडे का खेचले जात नाही. तर जसं की तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनिशन मगाशी सांगितली, जगातल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्ट्समध्ये हा फोर्स एक्झिस्ट करतो. सो येस, तुम्ही आणि तुमच्या फ्रेंडमध्ये देखील हा फोर्स असणार आहे. बट हा फोर्स कशावरती डिपेंड करतो की त्या 2 ऑब्जेक्टची मासेस आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स ह्या दोघांच्यावरती डिपेंड करतो. आता हे आपण अर्थचं मास आणि आपलं मास अशी जर तुलना केली तर आपण सगळेजण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर आहोत. आणि जितकं मास जास्त असतं तितका हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो आणि जितकं डिस्टन्स जास्त असतं तितका हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतो. तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून माहीतच आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. मग आता जर आपण इमॅजिन केलं तर आपण सगळेच जण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर आहोत आणि त्याच्या तुलनेत आपल्या म्हणजे 2 तुम्ही शेजारी जर तुम्ही आणि तुमच्या फ्रेंड बसला तर त्यांच्यामध्ये असणारे तुमचे मासेस आणि तुमचं डिस्टन्स हे खूपच निग्लिजिबल आहे आणि म्हणून आपण एकमेकांच्याकडे खेचले जात नाही. यूज युअर ब्रेन पॉवर दिलेला आहे. ॲक्सलरेशन हे न्यूमरिकल आहे की हाऊ लॉंग इट विल टेक महेंद्र टू मूव्ह 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. ॲक्सलरेशनची व्हॅल्यू एवढी दिलेली आहे. डिस्प्लेसमेंट 1 सेंटीमीटर दिलेला आहे. ह्या सगळ्या गिवन व्हॅल्यूज आहेत. इथं तुम्हाला डायरेक्टली मी ह्याचं सॉल्व करून दिलेलं आहे. सो ह्या पद्धतीनं तुम्ही हे न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. स्टेप वाईज करायचं आहे. स्टेप्सना मार्क असतात. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिल्यात आणि डायरेक्ट आन्सर लिहिलं तर तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. नंतर पेज नंबर 7 वरचे क्वेश्चन्स की हे देखील 3 मार्कांसाठी एका स्कूलच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला होता बघा. सो हेही महत्त्वाचे आहे. एखादं ऑब्जेक्ट आपण व्हर्टिकली अपवर्ड जेव्हा रिलीज करतो तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते का आणि कशी होते. तर जेव्हा आपण व्हर्टिकली अपवर्ड एखादा ऑब्जेक्ट रिलीज करतो, सपोज हा ऑब्जेक्ट असेल, आपण वरती टाकला, बॉल आहे वरती फेकला, तर जसं तुम्ही वरती जाईल तो बॉल त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाणार आहे अँड ॲट अ सर्टन पॉईंट इट विल बिकम 0. हे त्याचा आन्सर असेल. हाऊ विल इट चेंज, व्हाय डझंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाईम, आणि एका सर्टन हाईटला पोचल्यानंतर तो खाली का येतो. तर जसं की तुम्हाला माहीत आहे वरती जाणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्वतःकडे खेचत असतो की जो त्याची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, आणि ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ते वरती जाणारं ऑब्जेक्ट जे आहे ते खाली येणार आहे. व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही किती दिली आहे, किती जोरात फेकताय तुम्ही तो बॉल, त्याच्यावरती डिपेंड करतं ना की तो किती उंच जाणार. सो इनिशियल फोर्स या इनिशियल व्हेलॉसिटी ह्याच्यावरती त्याची मॅक्सिमम हाईट डिपेंड करते. त्यानंतर अकॉर्डिंग टू ह्याच पेजवरचा दुसरा क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. सो जर अर्थ ॲपलला अट्रॅक्ट करत असेल तर ॲपलसुद्धा अर्थला अट्रॅक्ट करणार, राईट.
मग ॲपल का जमिनीवरती पडतं पण अर्थ का मूव्ह होत नाही? अगेन जसं मगाशी सांगितलं, हा जो फोर्स आहे तो मासवरती डिपेंड करतो. अर्थचं मास आणि ॲपलचं मास ह्यांच्यामध्ये खूप जास्त फरक असल्यामुळे ॲपल अर्थकडे येतं पण अर्थ हलणार नाही, हे त्याचं आन्सर असेल. मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाईट जे आहेत ते जसं की अर्थच्या भोवतीनं फिरत आहेत. मग जसं ॲपल पडतं तसं ते का नाही पडत? तर त्याच्या मागचं रिझन आहे त्यांची स्पेसिफिक व्हेलॉसिटी. ते का स्पेसिफिक व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतात म्हणून पडत नाहीत. त्यानंतर व्हॉट वुड हॅपन, हे देखील क्वेश्चन तुम्हाला 1, 2, 3 मार्कांसाठी वगैरे विचारले जातात. जर ग्रॅव्हिटीच नसती तर काय झाली असतं? तर हे सगळे जे आहेत तर एकमेकांपासून दूर म्हणजे अर्थपासून दूर गेले असते. मून अर्थच्या भोवतीनं ऑर्बिट झाला नसता आणि ओशन, ॲटमॉस्फिअर वगैरे हे जे काहीच आपल्या आजूबाजूला आहेत ते फॉर्म झाले नसते, स्पेसमध्ये असेच तरंगत राहिले असते. हा देखील क्वेश्चन 2 मार्कासाठी बघा विचारला जातो. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्ज. जीची व्हॅल्यू जर डबल झाली असती तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जो आहे तो पण डबल झाला असता. ॲटमॉस्फेरिक प्रेशर डबल झालं असतं. टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर डबल झाल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर देखील डबल झालं असतं आणि आपलं सर्वायवल डिफिकल्ट झालं असतं. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि आपलं ब्लड प्रेशर ह्याच्यामध्ये काय कोरिलेशन आहे? तर जसं की फ्लुईड आपल्या आजूबाजू आपल्या बॉडीमध्ये मूव्ह होत असतं, ते फ्लुईडचा जो काही प्रेशर आहे किंवा फोर्स आहे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे दोन्ही बॅलन्स असतं म्हणून हे फ्लुईड आपल्या बॉडीच्या मध्ये आतल्या आत सर्क्युलेट होत असतं. जर हा प्रेशर बाहेरचा ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू कमी किंवा जास्त झाली तर तो जसं की तुम्हाला नाही का माहिती आहे की आपण आय थिंक 8th स्टँडर्डमध्ये होतं बघा की हाईटला गेल्यानंतर आपले कान हे होतात म्हणजे कानाला दडे बसतात किंवा विमानातून ट्रॅव्हल करताना बरेचदा नाकातून वगैरे रक्त येण्याची प्रोसेस होते. तर हे सगळं काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये होणारे चेंजेसमुळं आपल्या बॉडीमधले फ्लुईडवरचं प्रेशर पण व्हॅरी करतं. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर डबल झालं, आपलं ब्लड प्रेशर पण तेवढंच डबल होणार आणि त्यामुळे आपलं सर्वायवल देखील डिफिकल्ट होणार. व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाईस लार्ज. म्हणजे अर्थचं मास ट्वाईस असतं आणि रेडियस आत्ता आहे त्याच्या हाफ असती तर जीची व्हॅल्यू काय असती असं विचारलं आहे. फॉर्म्युला जीचा यूज करायचा आणि तिथे मास जे आहे तिथं एमच्या ऐवजी 2m घ्यायचं आणि आरच्या जागी r/2 घेऊन हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे. ह्या पद्धतीनं स्टेप वाईज करण्याला मार्क आहेत. इथं व्हॅल्यूज पुट केली आणि हे तुमचं फायनल आन्सर आलं. एवढी व्हॅल्यू जीची येईल. 8 टाइम्स म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू जेवढी आहे त्याच्या 8 टाइम्स ग्रेटर. इथंपर्यंत लिहून सुद्धा तुम्ही सांगू शकता की जीची व्हॅल्यू आत्ता 9.8 आहे तर 8 टाइम्स वाढणार त्याची व्हॅल्यू. What will the direction of the gravitational force change as we go inside the earth? तर नाही, it will always act downwards, that is towards the center. What will be the value of g at the center? It will be 0. त्यानंतर like will your weight remain constant as you go above the earth surface? तर weight constant राहणार नाही, हे कमी कमी होत जाणार. Weight also decreases because gravitational acceleration ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. हा एक न्यूमरिकल तुम्हाला 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारलं जातं. इफ यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर आणि तुमच्या आणि अर्थमधलं डिस्टन्स जर 2r असेल तर तुमचं वेट काय असणार? तर हे ह्या पद्धतीनं सोडवायचं आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे आपलं वेट हे आपल्यावरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सचा इफेक्ट असतो. फोर्सचा फॉर्म्युला mg आहे. आणि ह्याच्यातलं तुम्हाला जसे जसे कोणता फॉर्म्युला यूज होईल तिथे यूज करायचा. W = g/m/r² घेतलं. मग इथं आरची व्हॅल्यू 2r दिलेली आहे. मग इथं मी ह्या फॉर्म्युलामध्ये r² जागी 2r² घेतलं. हे सॉल्व करत गेले. सो मला ह्या पद्धतीनं Wची व्हॅल्यू मिळाली. जे काही आत्ता वेट असेल त्याच्या 4 पटीनं 4 टाइम्स लेस वेट हे आपलं असणार ऑन द सरफेस. त्यानंतर टेक अ स्मॉल स्टोन घेतलेला आहे तुमच्या हातामध्ये आहे आणि जेव्हा तेव्हा त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होतो? तुम्ही तो स्टोन रिलीज कराल तेव्हा त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होतो? तुम्ही काय ऑब्झर्व करता आणि व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट? सो हे त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. आपण जेव्हा हातात धरतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्यानंतर आपल्या हातामधला मस्क्युलर फोर्स पण त्याच्यावरती ॲक्ट करतो. आपण जेव्हा रिलीज करतो तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि अपवर्ड फोर्स म्हणजे ज्याला आपण बायंट फोर्स म्हणतो तशा पद्धतीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करणारा बायंट फोर्स असेल.
आणि जेव्हा तुम्ही रिलीज करता तेव्हा त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर असणार जो ॲक्ट करतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन हायर ऑब्जेक्ट, ज्याचं मास जास्त आहे. तर मग ते ऑब्जेक्ट्स का फास्ट येत नाहीत, जसं की आपण बघितलं ना की मासवरती डिपेंड करतं असं मी सांगितलं फोर्स. मग ज्याचं मास जास्त आहे तो फास्ट आला पाहिजे आणि ज्याचं मास कमी आहे तो स्लो आला पाहिजे. मग तसं का होत नाही, बिकॉज हा जो फोर्स आहे जीची व्हॅल्यू ही अर्थचं मास आणि अर्थची रेडियस ह्याच्यावरती डिपेंड करतं, ना की ऑब्जेक्टचं मास. सो दिस फोर्स डज नॉट डिपेंड ऑन शेप, साईज अँड मास ऑफ ऑब्जेक्ट, इट टोटली डिपेंड्स ऑन मास अँड रेडियस ऑफ ऑब्जेक्ट. आणि त्यामुळं ऑब्जेक्ट हेवी आहे की हलकं आहे ह्याचा काहीच परिणाम त्या फोर्सवरती होत नाही. त्यानंतर हा एक प्रश्न सायंटिफिक रिझनसाठी विचारला जातो तुम्हाला की व्हाय स्पेस ट्रॅव्हलर्स ॲपियर टू बी फ्लोटिंग स्पेसमध्ये. तर त्यांच्यावरती जो तिथं जे स्पेस क्राफ्टमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत आणि स्पेस ट्रॅव्हलर्स आहेत दे आर इन द स्टेट ऑफ फ्री फॉल. आणि जेव्हा कोणतंही ऑब्जेक्ट फ्री फॉल अंडर असतं तेव्हा त्याच्यावरती त्याची जी व्हिलॉसिटी असते ती सेम असते फॉर ऑल ऑब्जेक्ट, आणि बिकॉज ऑफ दॅट दे ऑल एक्सपिरियन्स वेटलेसनेस, आणि त्यामुळं ते फ्रीली फॉलिंग आहेत किंवा फ्लोटिंग आहेत असं आपल्याला वाटतं. हे सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे एकदा बघून घ्या बिफोर गोईंग टू एक्झाम. इथेच थांबते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टरमधले असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.